नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बनावट शालार्थ आयडी प्रकरण डॉक्टर पंकज साळुंखे यांना धमकी. पत्रपरिषदेत पंकज साळुंखे यांची प्रसारमाध्यमांसमोर माहिती. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे डॉक्टर पंकज साळुंखे आणि त्यांचे सहकारी संतोष भोई यांना गेल्या काही दिवसांपासून विविध अनोळखी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर दावा करण्यात आलेला आहे. या धमक्यांची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी आणि पुराव्याच्या आधारे आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केलेली आहे. दरम्यान डॉक्टर पंकज साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असल्यापासून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर विविध प्रकारचा मजकूर प्रसारित केला जात आहे. या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय असलेल्या काही कथित दलालांकडून आपल्याला आणि संतोष भोई यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नसून याबाबत पोलीस यंत्रणेने निपक्षपणे चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. आज आपण इथे जमलेलो जे आहे ते बनावट शालार्थ आयडी प्रकरणात माझ्यावर जे होणारे सगळे जे माझ्यावर ताशेरे ओढले जात आहेत, बदनामी करत म्हणजे काही लोक बदनामी करत आहेत. पंकज साळुंखे करोडो रुपये कमवतोय या प्रकरणातून. मला जर करोडो रुपये कमवायचे राहिले असते तर मी इथे इथपर्यंत तुमच्या सर्वांसमोर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला दिली नसती. त्याच पद्धतीने काही लोक, उत्पटान लोक हे दारू पिऊन वेगवेगळ्या पोस्ट अपडेट करत आहेत. त्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे, मित्रांनो, तुम्हाला काय बदनामी करायची माझी तितकी बिनधास्तपणे करा. पंकज साळुंखे तुमच्याकरता खंबीर आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत गप्प राहिला पंकज साळुंखे, परंतु आज नंतर गप्प राहणार नाही. आज तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात माझ्यावर प्रेम करणारे जे जे सगळे मंडळी आहे ते सगळेजण तुमच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहेत. ही नोंद तुम्ही तुमच्या दप्तरी घ्यावी. दुसरा मुद्दा, काल जो शेळके साहेबांची बदली झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेमधून, त्यांना जे काढण्यात आलं, शेवटचे त्यांचे 3 महिने बाकी होते. मी येत्या सोमवारी CP साहेबांना भेटणार आहे नाशिकला आणि त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम देणार आहे. जर तुम्ही 2 दिवसाच्या आत आर्थिक गुन्हे शाखेचे जे PI होते, पोलीस निरीक्षक होते, रामदासजी शेळके यांना पूर्ववत पदावरती घेतलं नाही तर 2 दिवसानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू. त्या आंदोलनादरम्यान कुठलाही जर हिंसक वळण त्याला लागलं तर यास जबाबदार राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः नाशिक विभागाचे आयुक्त हे जबाबदार राहतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोक माझ्या मागच्या कौटुंबिक वादविवादाचा व्हिडिओ पकडून त्या वादविवादाच्या व्हिडिओला धरून मला ब्लॅकमेल करत आहेत. परंतु पंकज साळुंखे ब्लॅकमेल होणाऱ्यांमधला नाही. त्याला जे काय करायचं ते करावं. माझा विषय जो आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरण तडीस नेणं, शेवटपर्यंत मी तडीस नेणार आहे.